नमस्कार नमस्कार नमस्कार. मी वास्तुकार आणि वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. जसं की आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कसं आहे, काही लोकांना खूप जास्त इंटरेस्ट असतो. वेगवेगळ्या प्रकारचे कॉल येतात, वेगवेगळ्या प्रकारचे फोन येतात. सर तुमचे विजिट चार्जेस किती आहेत? सर तुम्ही अमरावतीला जायचे पैसे किती घेता? सर तुम्ही बँगलोरला जायचे पैसे किती घेता? सर तुम्ही कुंडली बघण्याचे पैसे किती घेता? वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये कुठले कुठले विषय तुम्ही शिकवता? असे वेगवेगळे प्रकारचे कॉल्स आम्हाला येतात. तर यामध्ये काही कॉल हे अ, खूप जास्त रिलिव्हेंट नसतात. ह्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की बरेच वेळेला लोक इन डिटेलमध्ये कॉन्शियसली वेगवेगळे प्रश्न विचारतात. म्हणजे सर बँगलोरला जायचं असेल तर किती फी घेता? 2 BHKची किती फी घेता? बंगल्याची किती फी घेता? माझं फीचं टॅरिफ प्लॅन काय आहे हे लोकांना जाणून घेण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. दुसरं, तुम्ही वास्तुकर मानाच्या पैठणीचं कसं करता? तुमच्याकडे एवढे ऑडियन्स कसे येतात? महिला तुमच्याकडे कसं एनरोल करतात? काय प्रोसिजर आहे? काय गोष्टी आहेत? इनफॅक्ट काही काही वेळेला तर एकदम व्हॅलिड प्रिमायसेसवरनं किंवा व्हॅलिड एन्व्हायरमेंटवरनं पण कॉल आलेले आहेत. आता ते व्हॅलिड एन्व्हायरमेंट आम्हाला कळत नाहीत का? ॲब्सोल्युटली कळतात, क्लिअरली कळतात. आणि आम्हाला हे पण कळतं ह्यामध्ये की करायचं काही नसतं, कोणाला काही करायचं नसतं, फक्त इन्फॉर्मेशन काढायच्या असतात. मग इन्फॉर्मेशन काढायच्या असतात तर तुम्ही काढा. तुम्ही किती लोक मागे लावणार माझ्या? आणि कशा पद्धतीने तुम्ही हे करणार? माझी 25 वर्षाची प्रॅक्टिस आहे. ज्या अर्थी मी म्हणतो त्या अर्थी मी समाजातील सर्व प्रकारच्या स्तरांमधल्या लोकांना भेटलेलो आहे. समाजातल्या सर्व स्तरातील लोक माझ्याकडे ॲज ए क्लायंट, फॉलोवर, स्टुडंट्स म्हणून येतात. मी असा भेदभाव करत नाही. सर्व प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. कोण जेन्युन आहे, कोण इन्क्वायरी करतोय, कोण फुकटची इन्क्वायरी करतोय, कोण इन्क्वायरी करून माझं सर्व गोष्टी पास ऑन करतोय. आणि आम्हाला तर समजा 10 कॉल आले तर 10 कॉलपैकी 10 कॉलला राईट इन्फॉर्मेशन देण्याचं आमचं काम आहे. पण एखादा व्यक्ती आडून नडून तिरकस मार्गाने प्रश्न विचारत असेल तर मग आम्हाला कळत नाही का? ॲब्सोल्युटली कळतं. मग वेडेवाकडे प्रश्न विचारायचे, वेडेवाकडे गोष्टी शेअर करायच्या आमच्याबरोबर. मग हे असंच का? मग ते तसंच का? मग हे असंच का? जेन्युन क्वेश्चन्स जे लोक विचारतात ना, एका सेकंदामध्ये कळतं मला. आणि ज्या लोकांना फक्त शाळाच घ्यायची असते ते लोक पण कळतात मला. मग आता यामध्ये या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करण्यामध्ये बराचसा टाईम, एनर्जी वेस्ट होतो. मग हे सगळं जाणून घेण्याची काय गरज आहे तुम्हाला? मी मी कुठल्याही माझ्या कुठल्याही कॉम्पिटिटरचा निश बघायला जात नाही. मी माझ्या कुठल्याही कॉम्पिटिटर्सचे व्हिडिओ बघायला जात नाही. मी माझ्या कुठल्याही कॉम्पिटिटर्सच्या ॲड स्ट्रॅटेजीज काय आहेत त्या सुद्धा बघायला जात नाही. मी माझे कुठले कॉम्पिटिटर्स काय काय अचिव्हमेंट्स करतात, व काय काय त्यांचे चॅलेंजेस आहेत, ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वर्कआउट करतात, या सगळ्या गोष्टी मध्ये मी अजिबात पडत नाही. मला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. आणि मला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा इनिशिएटिव्ह मी यामध्ये घेत नाही. कारण मला माझा वास्तुकार गुरुचं ज्या पण काही गोष्टी चालू आहेत किंवा माझी जी टीम आहे माझ्याबरोबर, माझे क्लायंट्स आहेत, फॉलोवर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, हे सगळे लोक माझ्याबरोबर आहेत ना. मग मला काही गरज नाहीये हे सगळं करण्याची. आता बरेच वेळेला मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी लाईव्ह सेशन घेतो किंवा वेगवेगळ्या लाईव्ह सेशनमध्ये मी वेगवेगळे गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने शेअर करण्याचा प्रयत्न करतो. मग माझे स्टुडंट्स, फॉलोवर्स मला सांगतात की सर तुमचं हे सगळं कॉपी केलं आणि तिसऱ्या माणसाने तिकडे दाखवलं. मग कॉपी करणारा कॉपीच करणार आहे. कॉपी जो करतोय त्याच्यावरनं त्याची क्वालिटी समजते ना काय ते. असं आहे ना. आमच्या ॲड स्ट्रॅटेजीजवरनं किती स्टँड्स आहेत मला माहिती आहे. तुम्ही करून दाखवा ना. 1 व्हिडिओ तुम्ही 1 मिलियन पर्यंत नेऊन दाखवा ॲडमधला.
मी नेलेले आहेत ऑलरेडी, मी ते केलेलं आहे, मला माहिती आहे ते कसं करायचं ते मी ऑलरेडी केलं. मी पहिले पण सांगितलं, आत्ता पण सांगतो, मी फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर आहे. माझ्या समाजामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये मी ज्या स्थानातनं आलेलो आहे, ज्या गोष्टींमधनं मी आलेलो आहे, ज्या व्यक्तींमधनं मी आलेलो आहे, या सगळ्यांच्या गोष्टी बारीक बारीक पद्धतीने मी शिकत आलेलो आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही कुठेही कुठूनही असे मला ट्रॅप करायचा प्रयत्न करणार तर काही होणार नाही. ॲब्सोल्युटली समजतं सगळं. व्हिजिट चार्जेस किती आहेत, कुठे काय, मग हे कसं करता, मग ते कसं, तुम्हाला फक्त माझे इन्फॉर्मेशन्स काढायचे असतात आणि वेगवेगळे लोक माझ्या मागे लावायचे असतात आणि वेगवेगळ्या लोकांचं माझ्या ग्रुपमध्ये एंट्री करवायला लावणार तुम्ही आणि वेगवेगळ्या लोकांना माझ्या स्टेटस बघायला लावणार, वेगवेगळ्या अनव्हॅलिड लोकांना तुम्ही माझ्या सगळा डेटा चेक करायला लावणार. डेटा चेक करायचं काय आहे, माझं सगळं ओपन आहे एकदम. सगळे सोशल मीडियावरती बोलतोय मी, यूट्यूबवरती बोलतोय, इंस्टाग्रामवरती बोलतोय, सगळं ओपन आहे एकदम या सगळ्या गोष्टी. काही सिक्रेट्स काही नाही. आणि मी तर एकदम ओपन माइंडेड माणूस आहे. मला कोणी इन्क्वायरीसाठी किंवा माहितीसाठी फोन विचारला तर त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी हसत हसत देतो. जोपर्यंत तो माझ्याशी हेल्दी कन्व्हर्सेशन करतो तोपर्यंत मी सगळ्या गोष्टींचं त्यांना इन्फॉर्मेशन देतो आणि अतिशय सिरियस होऊन सगळी माहिती सांगतो. मोकळ्या मनाने सगळी माहिती सांगून टाकतो. तुम्हाला घ्यायची तर घ्या, ठेवायची तर ठेवा, वाटायची तर वाटा, मला काही फरक पडत नाही. पण मग ह्या सगळं अट्टहास कशासाठी, काय हे सगळं जाणून घेऊन काय होणार आहे? तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावरती भरोसा नाहीये, तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटवरती कॉन्फिडन्स नाहीये, तुम्ही जे नॉलेज घेतलं, तुम्ही जे गोष्टी शिकल्यात, तुम्ही ज्या गोष्टी केल्यात ह्याच्यावरती तुमचा विश्वास नाहीये, मग तुम्ही तुमचा स्टँड घेऊन चाला ना. मी माझा स्टँड घेऊन चाललोय, तुम्ही तुमचा स्टँड घेऊन चाला. मी काही म्हणत नाहीये ना, मी कोणाचेही कॉन्टेंट बघायला जात नाही. जसं मगाशी सांगितलं मी की कुठल्याही माझ्या इंडस्ट्रीमधल्या कुठल्याही कॉम्पिटिटर्सचे, बरं आता देशोदेशी पण आमच्या इंडस्ट्रीमध्ये नॅशनल इंटरनॅशनल लेवलला पण किती मोठे मोठे वास्तू कन्सल्टंट आणि ॲस्ट्रॉलॉजर झालेत. मग तुम्ही त्यांच्या पण मागे लागा ना, माझ्याच काय मागे लागलात? माझ्या मागे लागून तुम्हाला काय मिळणार आहे? असं आहे ना. मग हे तुम्हाला करायचं तर तुम्ही करा, मला काय. हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा, तुम्ही तुमचं घ्या ना, तुम्ही तुमचं बघा ना, तुमचे जे गोष्टी आहेत त्याच्याकडे तुम्ही डेव्हलप करा. माझ्या मागे लागण्यात काय लॉजिक आहे त्याच्यामध्ये? मग ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, म्हणजे हे सगळ्या गोष्टी इथे होत आहेत आपल्या बरोबर. सांगायचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही फक्त देवाचे बनून राहा. तुम्ही फक्त देवाचे बनून राहा. कारण हे सगळं मी नाही करत आहे, हे सगळं माझ्या माध्यमातून कुठली तरी ऊर्जा करतेय, हे सगळं माझ्या माध्यमातून कुठली तरी सकारात्मक एनर्जी करतेय. हे सगळ्याचं क्रेडिट, हे सगळ्याचं श्रेय मी नाही घेते. मला नको आहे हे सगळं श्रेय. ज्या शरीरांनी मी कष्ट घेतले, मेहनत केली, ह्या शरीराने, आत्म्यानी, मनानी, ह्या सगळ्या वास्तुशास्त्राने सगळं मी जे केलं आणि त्याचे नकारात्मक परिणाम पण मी भोगले, सकारात्मक परिणाम पण मी भोगतोय आणि लोकांनी मला त्रास कसा दिला हेही मला माहिती आहे आणि अजूनही लोक मला त्रास कसे देतात हेही मला माहिती आहे. आणि जे लोकांना माझ्या गोष्टी पटतात, जमतात, रुचतात ते त्यांना मी म्हणतो तुम्ही मला फॉलो करा. ज्यांना माझ्या गोष्टी पटत नाही, रुचत नाही, जमत नाही त्यांनी मला फॉलो करू नका. माझं यूट्यूब चॅनल अनसबस्क्राईब करून टाका, ब्लॉक करून टाका मला सगळीकडे, मला काही फरक पडत नाही. पण माझ्या मागे लागण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे मला हेच कळत नाही, है ना. ऑलरेडी बऱ्याचशा झालेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत, माझ्याच बरोबर होत आहेत आणि हे कन्सिस्टंटली मी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करण्याचा त्याच्यामधनं प्रयत्न करतोय आजच्या तारखेला. मग असं होतंय. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगतो, मी आधी आध्यात्मिक होतो, देवाधर्माच्या वाटेवरती आहे, आधीपासूनच मी आध्यात्मिक आहे, देवाधर्माच्या वाटेवरती आहे. माझ्यावरती पण काही लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्यावरती पण काही लोकांचा वरदहस्त आहे, काही शक्तींचा वरदहस्त आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत, केल्या आहेत मी माझ्या लेवलला, मी जेवढं करण्यासारखं तेवढं केलेलं आहे मी या क्षेत्रामध्ये काम. पण मला एवढं माहिती आहे, शेवटपर्यंत, सुरुवातीपासून असो शेवटपर्यंत देवाचं बनून राहा. मी एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, देवाचं बनून राहा. याचं कारण असं आहे, युद्धभूमीवरती 100 कौरव होते, एकटा अर्जुन होता, पण अर्जुनाबरोबर श्रीकृष्ण होता. आणि ज्या वेळेला कौरवांचे ॲस्ट्रॉलॉजर, कौरवांचे वास्तू कन्सल्टंट, कौरवांचे ज्योतिषी कुंडली बघायचे, त्यांचं प्रश्न कुंडली टाकायचे, बघायचे, त्यावेळेला प्रत्येक वेळेला असंच निष्कर्ष यायचा की तुम्ही पुढे व्हा, तुम्ही जिंकणार, ग्रह तुमच्या बरोबर आहेत,
नक्षत्र तुमच्या बरोबर आहेत, सूर्यचंद्र तुमच्या बरोबर आहेत सर्व, आणि 100 कौरव आहेत तुम्ही, ते पांडव आहेत 5, आणि तो श्रीकृष्ण आहे आत्याचा मुलगा. काय फरक पडतोय? काही होऊ शकत नाही त्यामध्ये. जिंकणार तुम्ही, त्रिवार जिंकणार तुम्ही. युद्धाला जायच्या आधी पण त्यांनी चेक केलं, युद्धाला गेल्यानंतर पण चेक केलं, युद्धामध्ये जेव्हा ते हारत होते तेव्हाही त्यांनी ते चेक केलं. कुंडली, नक्षत्र, चंद्र, सूर्य, तारे, ह्या सगळ्या गोष्टी, पूर्ण निसर्ग, पृथ्वी, सर्व तुमच्या बाजूने आहेत असं कौरवांना अनेक वेळा सांगण्यात आलं, आणि तसं ते सत्य होतं. पण एक गोष्ट माहितीये, देव फक्त पांडवांच्या बाजूने होता. आणि म्हणून मी म्हणतो, बनूनच राहायचं असेल ना तर देवाचे बनून राहा. माझं पण सगळं गेलं, माझ्या पण बऱ्याच गोष्टी गेल्या. मी रडलो, बोंबललो, आगस्त्राळपणा केला, राग केला, सगळं केलं मी माझ्या आयुष्यामध्ये. काही नाही केलं अशातला भाग नाही. मिळालं काही नाही, आणि अजूनही मिळालं काही नाही, अजून शेवटपर्यंत मिळालं काही नाही. आता मिळण्याची अपेक्षा पण नाही, आणि आता सगळ्या गोष्टी सोडून दिल्यात मी. काही वर्ष झाल्या त्या गोष्टीला. सगळ्यांवरती पाणी. काही क्लायंट्स असे होते माझ्याकडे, एकदम भयानक परिस्थिती होती. त्याच्यानंतर ते क्लायंट आज करोडपती झाले, आम्हालाच विचारत नाही. आणि आता आम्हालाच विचारत नाही. म्हणजे आता जाऊ दे, झालं ते. आता ते पुढे गेले, आम्ही आमच्या वाटेला पुढे चाललोय, ते त्यांच्या वाटेला पुढे चालले. बघूया पुढे कधीतरी काहीतरी गोष्टी घडतील, त्यावेळेला बघू पुढे कसं करायचं, काय करायचं ते. अरे पण ज्या वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन तुम्ही पुढच्या मार्गाला आले, किमान त्यांचं तेवढं तर ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे. मी काही म्हणत नव्हतो, फक्त एवढंच म्हणत होतो, तुम्ही जी भाकरी भाजताय ना, त्या भाकरीतला चतकुर तुकडा माझा ठेवा, वास्तुशास्त्रातला कामाचा. एवढंच म्हणत होतो मी फक्त. तुम्ही जी भाकरी भाजताय ना त्याच्यामधला चतकुर तुकडा माझा ठेवा, सिंपल. तेवढंही झालं नाही तुमच्याकडून. मग कशाला मी एंटरटेन करायचे या सगळ्या गोष्टी, आणि कोणासाठी करायचं हे सगळं? जेव्हा तुम्हाला आमची गरज होती तेव्हा तुम्ही आमची कामं घेतली. आमच्या कामांमुळे तुमच्या सगळ्या गोष्टी पुढे झाल्या. ठीक आहे, तुमचे कष्ट, मेहनत, कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी सगळं लागत होतं. पूर्वी पण तर सगळं लागत होतं. मग आता काय तसं झालं? मग तो पण विषय झाला. मग ते झालं, ते सगळं जाऊ दे. चला, आता जे झालं ते झालं, पुढे चला. पण काय होतं, देवाचे बनून राहा. सगळ्यात महत्वाचा पॉईंट, मी परत कम टू द पॉईंट येतो. देवाचे बनून राहा. कारण शेवट निष्कर्ष असा निघाला त्या युद्धाचा की सगळं बरोबर होतं, पण तरी सुद्धा पांडवच जिंकले. सगळं बरोबर होतं तरी सुद्धा कौरवच हारले. सगळं बरोबर होतं तरी सुद्धा श्रीकृष्ण होता, आणि ज्यांच्या मागे श्रीकृष्ण उभा आहे ना, तर तिथे समोर 100 कौरव जरी असले तरी सुद्धा जिंकणार पांडवच. पांडवांची जागा हिरावून घेतली, पांडवांची सत्ता हिरावून घेतली, पांडवांचं नेम ऑर फेम हिरावून घेतलं. पांडवांना वनवास भोगावा लागला 14 वर्ष आमचं वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र विकत नव्हतं बाजारामध्ये. तेव्हा कोणी आलं नाही विचारायला आम्हाला. 14 वर्ष विकत होतो मी. मग एक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरशिप मी जेव्हा म्हणतो ना, तेव्हा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरशिप जेव्हा मी म्हणतो ना, एवढी सोपी नाहीये. करून बघा, तुम्ही करून बघा. केल्यावरती समजेल तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात ते. आणि मग उगाचच माहिती काढा, हे करा, ते कशाला पाहिजे? तुम्ही तुमचं स्टँड घ्या ना, तुमचं ॲबिलिटी तुम्ही दाखवा. मी तर किती वेळा म्हणतो, तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा, करून दाखवा, वरून दाखवा, खालून दाखवा, करून दाखवा. पण कसं आहे, ह्याच्यामध्ये काही पडण्यामध्ये लॉजिक नाही. माझ्याकडे सगळा डेटा प्रॉपर आहे. मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे, मी माझ्या कामामध्ये मस्त आहे. आणि बाकीचे सगळे आडवे तिडवे येत आहेत, त्यांचं त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी करतोय पुढे, काही प्रश्न नाही. आणि जे जेन्युन क्लायंट आहेत, जेन्युन फॉलोअर्स आहेत, जेन्युन स्टुडंट्स आहेत, त्यांना माझा मनापासून नमस्कार. त्या सगळ्यांना मी धन्यवाद बोलतो. आणि आजचा व्हिडिओ इथे संपन्न करतो. जर हा वास्तुकार गुरुचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. आणि फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरशिप म्हणून जे काही चॅलेंजेस आलेत, प्रत्येक व्यक्तीला संघर्ष करून पुढे यावं लागतं, कष्ट करून पुढे यावं लागतं, मेहनत करून पुढे यावी लागते, त्याची कल्पनाशक्ती तेवढी त्याला बनवावी लागते, तेवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. एवढं इझी नाही आहे.
एवढं इझी नाही आहे. पण मला एवढं माहिती आहे, शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवाचे बनून राहा. देवाचे बनून राहा. शेवटी सगळ्या गोष्टीला न्याय तोच देणार आहे. सगळ्या गोष्टीला न्याय तोच देणार आहे. माझी सेवा, माझे कष्ट, माझी मेहनत, माझी क्रिएटिव्हिटी, कल्पनाशक्ती, जेही मला काही सुचतं जमतं करतो मी, ते सर्व मी माझ्या देवाला अर्पण करतो. सगळं मी मला हे जे पण काही चांगलं झालं, वाईट झालं, जे पण काही झालं ते सगळं मी सकाळी उठलो की देवाला अर्पण करतो. रात्री झोपायच्या आधी माझे सगळे कर्म मी देवाला अर्पण करतो. देवाला अर्पण करतो आणि देवाला म्हणतो, हे देवा परमेश्वरा, तूच आता सांभाळून घे. याच्यातून सगळ्यातून मार्ग कसा काढायचा तूच सांग. आणि सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळं काय मी आज नाही करत, आधीपासून करतोय. असं आहे ना. फक्त दिसतोय मी लोकांना आत्ता. तो मोठा प्रॉब्लेम झालाय, बाकी काय नाही. दिसत नव्हतं तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता लोकांना. आता मी दिसायला लागलो, आता डायजेस्ट होत नाही. ऍसिडिटी झाली आता सगळ्यांना. पण मी परत एकदा सांगतो, देवाचे बनून राहा, शेवटपर्यंत देवाचे बनून राहा. कारण या सगळ्या गोष्टींना न्याय देणारी एक शक्ती आहे. 3 डायमेन्शन्स ऑफ द एनर्जी आहे. आणि ती एनर्जी ज्या वेळेला काम करते ना, ती एकदम बेहतरीन काम करते. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या देवावरती. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वामी समर्थांवरती. आणि ते बरोबर करतील. सगळ्या गोष्टी अतिशय बरोबर करतील. आजचा व्हिडिओ मी इथेच संपन्न करतो. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.